विचारलं, खरे चंद्या एखाद्या महान व्यक्तीचे नाव सांगू. चंदन मोहन आपटे. हा कोण रे बाबा? मी स्वतःच आहे ना मास्तर. मास्तरांनी घेतलं याला बाजूला, इतका धुतला. चंद्या उठून म्हणतोय कसा, मी पण पट्ट्या तुमचाच मित्र, रडलोच नाही नुसतंच कणलो. हे कार्ट मेला इतका गहू नुसतं उन्हाळके करत फिरते. एका पोराला फोडायला बी हे भिलं नाही. एका पोराला कोपच्यात घेतलं, इतकं धुतलं. तिकून त्याचा बा आला आणि म्हणला, अरे चंद्या का मारतोस? यो मला गेंडा म्हणला होता. कवा? 2 वर्षापूर्वी. काटे आता का मारतोय? त्याच काय ना बाबा, मी आज पाहिलं गेंडा कसा असतोय ते. त्याच्या बापानं त्यालाच बाजूला घेतला, इतकं धुतलं. उठून म्हणतोय कसा, मी पण पट्ट्या तुमचाच मित्र, रडलोच नाही नुसतंच कणलो. कार्ट मेला इतका गहू. शाळेच्या संस्कार शिबिरात त्यानं भाग घेतला. मग मुकाट्याने शिबिर अटेंड करावं ना. तिथं महाराज सांगत होते, दान ही पवित्र गोष्ट आहे. जे मुलं दान करतात ते स्वर्गात जातात, आणि जे दान करत नाहीत ते शिलम्याला जातात. चंद्या म्हटलं ना, त्याला बाजूच्या लोकांनी घेतला कोपच्यात, इतका धुतला. उठून म्हणताय कसा, मी पण पट्ट्या तुमचाच मित्र, रडलोच नाही नुसतंच कणलो. या कार्ट्याला तुम्हाला सांगतो मंडळी, जुगाराचं नान लागलं. बापाला कळल्यावर बाप पायथान घेऊन आलं आणि विचारलं, अरे कार्ट्या जुगार वाईट गोष्ट आहे. याच्यात एक दिवस पैसा येतो आणि दुसऱ्या दिवशी चालल्या जातो. बाबा आधीच नाही का सांगायचं, मग मी एक दिवस 8 जुगार खेळलो असतो. बापाने घेतलं कोपच्यात, इतका धुतला. उठून म्हणताय कसं, मी पण पट्ट्या तुमचाच मित्र, रडलोच नाही नुसताच कणलो. आमच्या कार्ट्याची सहल गेली मुंबईला. काय मारती, 10व्या मजल्यावर यांची राहण्याची व्यवस्था होती. आमचा चंद कॅप्टन असल्यामुळं त्याच्या खिशात रूमच्या चाव्या होत्या. सगळी मुलं पहिल्या मजल्यावर आली आणि काउंटर जवळ उभं राहिली. लिफ्ट बंद झाली. आता 10व्या मजल्यावर जायचं कसं? पोट्ट्याने एक विचार केला, आपण पायऱ्यांवर जायचं. पण गप्पा गोष्टी करत. पण आमचं हे चंद्या नुसतं पोरायला बोर करत असते, म्हणून पोराने याचं तोंड दाबून धरलं. चंद्यानं अ केलं की दाब तोंड, ऊ केलं की दाब तोंड. त्याचं तोंड दाबूनच त्याला 10व्या मजल्यावर नेलं आणि एक हळूच कन म्हणलं, खरे चंद्या तू काय सांगणार होतास? अरे लेकांनो, मी सांगणार होतो आपल्या ज्या रूमचे किल्ले आहे ना, मी काउंटरवरच विसरून आलो. पोराला वाटलं तर परत पहिल्या मजल्यावर घेतलं, त्याला कोपचे धुतलं. तुम्हाला काय सांगू प्रचंड, आता इतकं धुतलं की उठून म्हणताय कसं, मी पण पट्ट्या. नाही आता काय दरवेळेस बोंबलं का?